नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्टोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या सेक्शन मध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. तर आजच्या सेक्शन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, त्याचबरोबर आपण कोणते स्टॉक रिकमेंड केलेले ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपण एंट्री प्लॅन करू शकतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि आपला सेन्सेक्स इंडेक्स यामध्ये आपण आज सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते ते आपण आजच्या सेक्शन मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया. मित्रांनो, आज प्रॉफिट बुकिंग साठी 2 स्टॉक आले होते. त्यामधला पहिला जो स्टॉक आहे कॅपॅसिटी इन्फ्रास्ट्रक्चर, जो आपण 340 रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं. लास्ट सेशन मध्ये पण आपण डिस्कस केलं होतं. 2 पॉईंटने तो टार्गेट मीट झालं होतं 2 ते 3 दिवसापूर्वी. आज त्यांनी फर्स्ट टार्गेट दिलेले 360चं. कॅपॅसिटी आपण बाय करायला सांगितलं होतं 340 325 रेंज मध्ये बाय करायचं होतं आणि फर्स्ट टार्गेट जे होतं 360चं टार्गेट होतं. आजचा जो हाय गेलेला आहे 364चा आजचा हाय गेलेला आहे. म्हणजे आपण या लेवलला तो बाय केला तर 340 325 रेंज मध्ये आपण त्याला ऍव्हरेज केला असता तर यामध्ये आपल्याला जवळपास मोर दॅन 8% म्हणजे 10% रॅली आपल्याला यामध्ये पिक करता आली असती. 325 ला आपण जर तो ऍव्हरेज केला असता, त्याचा लो आहे 335चा एक लो आला होता. 329 330 या रेंज मध्ये जरी तो आपण ऍव्हरेज केला असता तर आपल्या कॅपॅसिटी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोर दॅन 10% रॅली आपल्याला 4 ते 5 दिवसामध्ये काय करता आली असते, आपल्याला बुक करता आली असते. हा आपण रिकमेंड केला होता आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये. 9 ऑगस्टला आपण तो रिकमेंड केलेला आहे. 9 ऑगस्ट मध्ये या लेवलला तुम्ही पाहू शकता. 9 ऑगस्टला तो प्लॅन केला होता. दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा हाय जो केला होता 355चा हाय केला होता. ओके, 4 ते 5 पॉईंट साठी जरी कोणी होल्ड केला असेल तर 10% रॅली आपल्याला कॅपॅसिटी मध्ये काय करता आली आहे, आज बुक करता आलेली आहे. ओके, यामध्ये कोणी एंट्री घेतली होती, किती प्रॉफिट बुक केले याचे स्क्रीनशॉट तुम्ही काय करू शकता, आपल्या युट्यूब वरती आपण काय करू शकता तुम्ही पाहू शकता. ओके, आज जो स्टॉक रिकमेंड केलेला आहे त्यामध्ये दुसरा एक स्टॉक आपण लॉंग टर्म साठी प्लॅन केला होता, क्रिस्ट व्हेंचर्स, जो आपण 12 जुलैच्या आसपास आपण तो प्लॅन केला होता आणि त्याचं फर्स्ट टार्गेट जे होतं हे टार्गेट आपण ठेवलं होतं मोर दॅन 10% रॅलीसाठी आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला तो प्लॅन करायचा होता. जर आपण तो होल्ड केला असता तर 12 जुलैला आपण क्रिस व्हेंचर, जो आज सुद्धा एक लॉंग टर्म साठी चांगला काउंटर आहे, तो आजही बाय करण्यासाठी सांगितलेला आहे. पण ऑलरेडी जर तो बाय केला असेल, ओके, ज्यावेळेस आपण तो 12 जुलैला तो अपडेट केला होता त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला तो काय करायचा आहे, लॉंग टर्म साठी आपल्याला तो काय करायचा आहे, होल्ड करायचा आहे. तर ते आपण क्रिस व्हेंचर्स 12 जूनच्या आसपास आपण काय करायला सांगितलं होतं, तो बाय करायला सांगितलं होता, जो आज पुन्हा रॅलीमध्ये आलेला आहे. ओके, जर कोणी तो होल्ड केला असेल किंवा या लेवलला जरी बाय केला तर त्याचं टार्गेट जे असणार आहे क्रिस व्हेंचर्स मध्ये आपण टार्गेट जे असणार आहे 550 प्लस टार्गेटसाठी आपण त्याला काय करू शकतो, आपण त्याला होल्ड करू शकतो. ओके, 12 जूनला तो आपण अपडेट केला होता. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 12 जून क्रिस व्हेंचर्स, आणि तो परत आपण खालच्या लेवलला काय करायला सांगितलं होतं, तो ऍव्हरेज करायला सांगितलं होतं. त्याचं फर्स्ट टार्गेट 480 520. ओके, शॉर्ट टर्म साठी आपण तो रिकमेंड केला होता. ओके, आणि 385 ला आपल्याला तो काय करायचं, स्टॉप लॉस आपल्याला मेंटेन करायचा, पण आपण त्याला काय केलेलं आहे, इथे आपण ऍव्हरेज करून आपण काय केलंय 360 380 ला आपण त्याला काय केलं, परत ऍव्हरेज केलेलं आहे, जो आज आपल्या बीटीएसटी सेटअप मध्ये पुन्हा आलेला तुम्हाला दिसेल क्रिस व्हेंचर्स. आणि इथून तो काय करतो, चांगली रॅली तुम्हाला क्रिस व्हेंचर्स मध्ये तुम्हाला पिक करता येईल. हा एक लॉंग टर्म काउंटर आहे. जर क्रिस व्हेंचर्स आपण या लेवलला जर परत बाय करताय त्याचं टार्गेट जे असणार 550 प्लस टार्गेट साठी आपण त्याला काय करू शकतो, आपण त्याला होल्ड करू शकतो. 550च्या टार्गेट साठी जरी आपण त्याला होल्ड केला त्यामध्ये टार्गेट जे असणार आहे मोर दॅन 10% रॅली आपल्याला काय करता येईल, क्रिस व्हेंचर्स मध्ये आपल्याला बुक करता येईल. ओके, अजून तो ऍव्हरेज करायचा असेल तर या लेवलला आल्यानंतर 420 415च्या लेवलला जर तो आला तर आपण त्याला आणखी काय करू शकतो, डीप मध्ये आपण ऍव्हरेज करू शकतो 550 700 प्लस टार्गेटसाठी. लॉंग टर्म साठी जर होल्ड करायचं असेल तर क्रिस व्हेंचर एक चांगला लॉंग टर्म साठी चांगला काउंटर बनणार आहे, जो आपण ऑलरेडी काय केलेला आहे, पोर्टफोलिओ साठी पण आपण तो प्लॅन केलेला आहे आणि आपला लॉंग टर्म होल्डिंग साठी पण आपण तो ऑलरेडी आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट त्यांना आपण तो रिकमेंड केलेला आहे. ओके, सो तुम्ही क्रिस व्हेंचरला वॉच करू शकता. हे जे स्टॉक तुम्हाला मी शेअर करतोय एक एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला शेअर करतोय. यामध्ये आपण एंट्री एक्झिट कशा करत असतो हे आपला ऍडव्हान्स टेक्निकलचा कोर्स, त्यानुसार यामध्ये एंट्री एक्झिट आणि हा सेटअप आपल्याला सांगतो असतो, कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री करायची, टार्गेट किती ठेवायचं किंवा स्टॉकला कुठे ऍव्हरेज करायचंय. ओके, जो सीसीएल प्रोडक्ट आपण लॉंग टर्म साठी प्लॅन केला तोही आज आपल्या या रॅलीमध्ये तुम्हाला आलेला दिसेल. आज आपण जो स्टॉक रेकमेंड केलेला आहे तो स्टॉक आहे स्टेर्लिंग. ओके, स्टेर्लिंग टूल्स मध्ये आपल्याला आज एंट्री प्लॅन करण्यासाठी सांगितलेले 400 ते 410च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. लास्ट मंथ मध्ये पण आपण स्टेर्लिंग टूल्स मध्ये काय केलेली आहे, शॉर्ट टर्म साठी आपण एंट्री घेतली होती. आजही तो आपण काय केलेलं आहे, बाय करण्यासाठी सांगितलेला आहे. ओके, 400 ते 400 या रेंजमध्ये जर आपण त्याला बाय करणार आहे, फर्स्ट टार्गेट जे असणार आहे स्टेर्लिंग टूल्स आपण 470 500 प्लस टार्गेट साठी आपल्याला काय करू शकतो, आपण त्याला होल्ड करू शकतो. आपण 500 टार्गेट साठी जर आपण त्याला होल्ड करणार तर मोर दॅन 10% रॅली तुम्हाला इथे काही दिवसामध्ये आपल्याला काय करता येईल, स्टेर्लिंग टूल्स मध्ये काय करता येईल, बुक करता येईल.
सो मित्रांनो, हा सुद्धा एक लॉंग टर्म काउंटर आहे, ज्यामध्ये आपण त्याला काय केलं होतं, इथे लास्ट मंथ मध्ये पण आपण त्याला प्लॅन केलं होतं आणि त्यामध्ये प्रॉफिट आपण 10% प्रॉफिट बुक केला होता. आजही तो आपल्या ब्रेकआउट मध्ये आलेला आहे. त्यानुसार आपण त्याला काय केलेले, स्टेलिंग टूल्स मध्ये आपण एंट्री एक्झिट करण्यासाठी आपण काय केलेले, लेवल्स आपण इथे अपडेट केलेले आहेत. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज जे ट्रेड प्लॅन केले होते सकाळी 9 ते 10 या सेशन मध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते, निफ्टी आणि बँक निफ्टी चांगला गॅप अप मध्ये ओपन झाला होता. आपण पहिले जे ट्रेड घेतले होते मिड कॅपचे ट्रेड घेतले होते. ओके, कारण आयडियली शुक्रवारी मार्केटमध्ये गॅप अप मध्ये ओपन झाल्यानंतर काय होतं, प्रीमियम ऍडजस्टमेंट होते, त्यामुळे निफ्टी बँक निफ्टी मध्ये एवढी मुवमेंट आपल्याला मिळत नव्हती. त्यामुळे आपण सेन्सेक्स इंडेक्स वरती ट्रेड प्लॅन केले होते, ज्यामध्ये चांगली रॅली मिळालेली आहे. आणि मिड कॅपचे जे ट्रेड होते त्यावरती पण आपण काय केली होती, एंट्री एक्झिट प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे. सो आपण हा जो सेटअप आहे, या सेटअप नुसार गॅप अप मध्ये ओपन झाल्यानंतर आपण जे टूल्स जे युज करतो त्यानुसार मार्केट काय होतं, मार्केट थोडंसं बेरिश मार्केट होतं. कारण गॅप अप मध्ये ओपन झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग येणे जायचं असतं, त्यामुळे आपण काय करतो, थोडंसं आपण त्याला बेरिश नुसार आपण त्याला प्लॅन करतो. पण मार्केटमध्ये जास्त फॉल आला नव्हता, त्यामुळे आपण इथे जर ट्रेड प्लॅन केले होते. पहिला जो ट्रेड प्लॅन करता रॅलीमध्ये कॉलसाठी ट्रेड प्लॅन केला होता सेन्सेक्स इंडेक्सचा, ज्यामध्ये आपल्याला चांगली रॅली आपल्याला काय करता आली, पीक करते आली. ओके, यामध्ये कोणी एंट्री घेतली होती, मिडकॅपचा कोणता ट्रेड प्लॅन केला होता, किती टार्गेट बुक केलेले हे तुम्ही आपल्या स्क्रीनशॉट मध्ये पण, ज्यांनी आपले स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत पीएनएचे, त्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता. सो मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग जर करत असाल तर सकाळी 9 ते 10 हे जे सेक्शन असणार आहे सगळ्यांसाठी ओपन असतं. या सेक्शनला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर पीएस अकॅडमीच्या वेबसाईट मध्ये जाऊन काय करायचं, तुम्हाला फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे, ज्यामध्ये तुमचं नाव असणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे. ओके, हा नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला जे सेक्शनची एक लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे, या सेक्शन मध्ये तुम्ही गुगल मीटने काय करू शकता, सकाळी 9 ते 10 ज्यामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी, त्याचबरोबर मिडकॅप आणि सेन्सेक्स यामध्ये आपण काय करत असतो, लेवल प्रिडिक्ट करत असतो. आणि त्यामध्ये आपण एंट्री एक्झिट आपण कसं करत असतो, त्याचबरोबर मेंटर कॅन्डिडेट लेवल कसं प्रिडिक्ट करतात हे तुम्हाला आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला पाहता येईल. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज तुम्हाला काय करायचं असेल, गेन करायचं असेल किंवा शिकायचं असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या एका लिंकवरती क्लिक करायचंय. अपस्टॉकचं एक अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला ओपन करायचंय आणि तो क्लायंट कोड जो येणार आहे, तो क्लायंट कोड आपल्या जो तुम्हाला नंबर दिला त्या नंबरवर तुम्हाला शेअर करायचा आहे. यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये अदर इन्स्टिट्यूट जे 15,000चा कोर्स जे तुम्हाला कॉस्टिंग चार्जेस करतात, तो तुम्हाला कोर्स दोन आठवड्याचा रेकॉर्डिंग कोर्स हा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे, त्याचा ऍक्सेस तुम्हाला असणार आहे 1 मंथचा. त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये कसं ट्रेड प्लॅन करतो हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये पाहता येईल. त्याचा ऍक्सेस तुम्हाला असणार आहे मोर दॅन 1 इयरचा, सॉरी 1 महिन्याचा ऍक्सेस असणार आहे. तुम्ही 1 महिन्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग पण तुम्ही काय करू शकता, अनालिसिस करू शकता. आणि तुम्ही जर ऑप्शन बायर्स असाल तर बाय आणि सेल कसं करायचं आणि प्रॉफिट कसं बुक करायचं हे तुम्हाला आपण सकाळच्या लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये पण तुम्हाला समजून जाईल. ओके, सो मित्रांनो, वाट कसली पाहताय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचंय, अकाउंट ओपन करायचं आणि पीएस अकॅडमीला काय करायचं, जॉईन करायचंय. आता तुम्ही जर ऍडव्हान्स साठी जर प्लॅन करत असाल तर ऍडव्हान्स टेक्निकल आणि मेंटरशिप या दोन्ही कोर्ससाठी तुम्ही काय करू शकता, पीएस अकॅडमीला जॉईन करू शकता. तर मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड करतोय एज्युकेशन पर्पजसाठी मी तुम्हाला शेअर करतोय, हे तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.